नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, श्रावणी एंडिंगचा प्लॉट आपला गेलेला आहे आणि ती रान कुळवणी चालू आहे मित्रांनो. आणि डबल श्रावणी एंडिंगचा प्लॉट गेल्यानंतर आता डबल प्लॉट करायचा आपल्याला इथं. तर आधीची कोथिंबीर गेलेली तुम्ही बघा मित्रांनो. तर ती कोथिंबीरीमध्ये कसलीही कोथिंबीर ठेवली नाही मित्रांनो, संपूर्ण कोथिंबीर नेलेली आहे आणि काय थोडी थोडी राहिलेली. तर ती जी हाताला येत नाही ती ठेवली आहे मित्रांनो. आणि आता संपूर्ण रान कुळवून घ्यायला लागला. तर इथून इकडे राहिले रान, आता इकडल्या साईडचं कुळवलं. तर मित्रांनो, लहान कुळवानांना कुळविता मोठ्या कुळवान कुळवाला, कारण की जास्त पाऊस झाल्यानंतर कोथिंबीर पिकाला पाणी लागत नाही आणि कोथिंबीर आपली मरत नाही. तर जास्त रान भुसभुशीत केल्यानंतर पिकाला मर लागते. कोथिंबीर पीक नाजूक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब चॅनल करा. पूर्ण कामं झाल्यानंतर पाऊस कसा आला मित्रांनो तुम्हाला ही दाखवतो पुढे. तर आता पाऊस संपूर्ण उघडलेला होता आणि रान संपूर्ण वापशाखाली आलेलं होतं. तर मित्रांनो, समजा रान कुळवण्याचं आपलं काम चालू आहे. हे काम थोडंसं राहिलेलं आहे मित्रांनो. आणि ही झाल्यानंतर आपण परत खाली एक रान आहे, ती रान कुळवून घेणार आहोत मित्रांनो. तर उडदाचं रान आहे खाली आणि त्यालाही मोठ्या कुळवानेच कुळवणार आहे. बघा पाहिजे असं रान भुसभुशीत करावं लागते. तेवढं बी लई खोलवर नाही घ्यायचं मित्रांनो. एक 2 ते 3 बोटा अंतर असं खोली करून टाकायची मित्रांनो, कारण कोथिंबीर पिकासाठी चांगलं आहे वातावरण. ती म्हणजे रानाचं खोलवर न मशागत करता वरच्यावर मशागत केलेली एकदम बेस्ट असते. तर मित्रांनो, असं रान कुळवून घेतले. तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि 2,11,000ला गेलेला फड आपला इथला आता डबल फड चालू आहे मित्रांनो इथं. तर मित्रांनो, काही पेरणी चालू आहे इकडं आपली. रान कुळवून समजा रेडी केलेलं आहे आणि पेरणी करायला लागला मित्रांनो. आणि ही खाली उडदाच्या रानामध्ये पेरणी करायला आणि वरती जाऊन अजून वरी पेरणी करायची. तर ही उडीद पिकाचं रान आहे. ह्याला मोठ्या कुळवान कुळलेलं आहे. कसं कुळलेलं आहे बघा मित्रांनो. हे खालच्या बाजूला आपलं रान पेरण्यात येत नाही का तर पाणी साचते. तर त्यासाठी ती रान सोडून देणार आहोत. तर बघा या पाहिजे ट्रॅक्टर कसं आपलं लहान ट्रॅक्टर आहे. 7 नाळ्याची टिपण आहे. एकदम बेस्ट पेरणी करते बघा का. तर ही झाल्यानंतर वरी जाऊन आपण वरले पेरायचं आहे. तर टोटल 2.5 एकर कोथिंबीर करायला लागला आणि भाव दिवाळीपर्यंत कायम राहणार आहे. तर प्रत्येक मित्रांनी करावी कोथिंबीर. कसलं बेस्ट पेरणी करायला लागले. एकदम स्लोपमध्ये जमीन झाली आणि समधी पेरणी झाल्यानंतर बघा मित्रांनो का पाऊस किती आला आहे. एकदम जबरदस्त पाऊस आला आहे.